Hello students, in previous video we learned the methods of preparation of phenols. Now today in this video we are going to start the new topic, that is physical properties of alcohols and phenols. आता आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे आणि त्या टॉपिकचे नाव आहे physical properties of alcohols and phenols. In this video, we study the different physical properties of alcohols and phenols, in which the first property is that nature of intermolecular forces. या टॉपिक मध्ये आपल्याला नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर म्हणजे ही जी पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे आपल्याला आता स्टडी करायचे. पण आता याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये आपल्याला बघायचे की अल्कोहोल्स मध्ये कोणते कोणते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एक्झिस्ट करतात. Which type of intermolecular forces exist in alcohols and phenols also? We know alcohols and phenols are highly polar molecules. आपल्याला माहिती आहे की अल्कोहोल्स आणि फिनॉल्स हे जे असतात ते हायली पोलर मॉलिक्युल्स असतात. का ते हायली पोलर मॉलिक्युल्स असतात? व्हाय दे आर हायली पोलर? बिकॉज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप OH ग्रुप इन द स्ट्रक्चर. त्या मॉलिक्युलच्या स्ट्रक्चर मध्ये OH ग्रुप म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुप हा प्रेझेंट असतो आणि त्या हायड्रॉक्सिल ग्रुप मुळे त्याला पोलॅरिटी मिळत असते. Here, due to the presence of OH group, hydroxyl group in alcohols and phenols, the alcohol molecules have a tendency to bind with other alcohol molecule or with one phenol molecule or with other phenol molecule due to the hydrogen bonding. इथं alcohols आणि phenols मध्ये OH ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे एक ॲबिलिटी येते आणि त्या ॲबिलिटी मुळे ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रोड्यूस करतात. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे एक अल्कोहोल मॉलिक्यूल दुसऱ्या अल्कोहोल मॉलिक्यूल सोबत बाइंड होतो, कंबाइन होतो आणि किंवा एक फिनॉल मॉलिक्यूल दुसऱ्या फिनॉल मॉलिक्यूल सोबत कंबाइन होतो. Okay, same to same. This is a one alcohol molecule and this is other alcohol molecule. Both are commonly combined with this hydrogen bonding. Similarly, the phenols also gets combined with each other through hydrogen bonding. This is a hydrogen bonding. Here these two phenol molecules bind with each other through this hydrogen bonding, and here these two alcohol molecules bind with each other due to the presence of hydrogen bonding. This is the first physical property, that is the nature of intermolecular forces. Now we are going to study the second physical property, and that physical property is the physical state of alcohols and phenols. Physical state. आता पुढच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपल्याला अल्कोहोल्स आणि फिनॉल्सचे जे फिजिकल स्टेट असतात, फिजिकल अपीअरन्स असतं, ते कोणतं असतं, ते कोणत्या फिजिकल स्टेट मध्ये एक्झिस्ट करतात, लिक्विड, सॉलिड का गॅसेस. हियर द लोअर अल्कोहोल्स आर कलरलेस लिक्विड्स. आपण आता स्टार्टिंगला अल्कोहोल्स बद्दल बघू. लोअर अल्कोहोल्स आर colorless liquids.
ते कलरलेस लिक्विड्स असतात, म्हणजे त्यांची जी फिजिकल स्टेट असते ती लिक्विड असते. अँड दे आर टॉक्सिक, ते विषारी असतात. दे आर टॉक्सिक अँड दे हॅव्हिंग अ कॅरेक्टरिस्टिक अल्कोहोलिक स्मेल. अँड दे हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक अल्कोहोलिक स्मेल. ओके. अल्कोहोल्स, लोअर अल्कोहोल्स जे असतात ते लिक्विड स्टेट मध्ये एक्झिस्ट करतात, ते टॉक्सिक असतात आणि त्यांना एक कॅरेक्टरिस्टिक अल्कोहोलिक स्मेल असतो किंवा ऑडर असतो. ओके. लाईक सिमिलर टू दिस प्युअर फिनॉल. Pure phenol is colorless, low melting point solid. फिनॉल जो असतो तो सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट करतो, पण त्याचा मेल्टिंग पॉइंट हा इट इज व्हेरी लो. हा मेल्टिंग पॉइंट जो असतो फिनॉलचा लो असतो आणि तो कलरलेस सॉलिड असतो. It phenol also toxic like alcohol, lower alcohols. Phenol is a toxic and having characteristic phenolic or carbolic smell or odor. आणि जसा अल्कोहोल्सला अल्कोहोलिक स्मेल असतो तसा फिनॉल्सला त्यांचा एक स्पेसिफिक फिनॉलिक किंवा कार्बोलिक स्मेल सुद्धा असतो. कारण आपण फिनॉल्सला आपण कार्बोलिक ऍसिड सुद्धा म्हणत असतो, म्हणून तर म्हटलं की त्यांना हा कार्बोलिक स्मेल असतो. मग अल्कोहोल्स आणि फिनॉल्स मध्ये दोघांमध्ये सिमिलर फंक्शनल ग्रुप आपल्याला वाटतो. OH ग्रुप असतो. अल्कोहोल मध्ये सुद्धा OH असतो, फिनॉल मध्ये सुद्धा OH असतो. पण मग आपण इथं म्हणताना अल्कोहोलिक स्मेल म्हणतोय आणि इथं म्हणताना फिनॉलिक स्मेल म्हणतोय. असं का? हे का असतं की फंक्शनल ग्रुप ज्या रिमेनिंग पार्टला अटॅच आहे, ऑर्गॅनिक रिमेनिंग पार्ट आहे अल्कोहोलचा, तो अल्कोहोल मध्ये ॲलिफॅटिक असतो आणि फिनॉल्स मध्ये तो ॲरोमॅटिक असतो. म्हणून दोघांचा स्मेल हा डिफरंट असतो. जरी फंक्शनल ग्रुप आपल्याला सेम वाटतोय हायड्रॉक्सिल, बट both compounds have a different, because the remaining portion of that compound except OH group is aliphatic in alcohol but aromatic in phenol. Hence the smell also different. आणि स्मेल सुद्धा त्यांचे काय असतं बरं, डिफरंट असतं. त्याच्यानंतर आता आपण पुढचा पॉइंट बघू, पुढची फिजिकल प्रॉपर्टी बघू. पुढची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे ते आहे बॉइलिंग पॉइंट. 3 नंबरची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे इट इज अ बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट as molecular mass of alcohols or phenols increases, boiling point also increases. आपण इथं मेल्टिंग पॉइंट सुद्धा कन्सिडर करू शकतो. इथं काय म्हटलंय बघा, जर आपण मॉलिक्युलर मास इन्क्रीज केलं, मॉलिक्युलर वेट इन्क्रीज केलं तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होतो. अल्कोहोल्स आणि फिनॉल्सचा बॉइलिंग पॉइंट हा त्याच्या मॉलिक्युलर मासशी रिलेटेड आहे. ॲज वी इन्क्रीज द मॉलिक्युलर मास ऑफ अल्कोहोल्स और फिनॉल्स देन बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. मग याच्यासाठी आपण कंपॅरिझन बघू, एक्झाम्पल्स बघू, कम्पेअर करू आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल्स मध्ये. समजा आपण अगोदर अल्कोहोल्स मध्ये कम्पेअर करू. समजा आपल्याकडे CH3OH हा सगळ्यात सिंपल अल्कोहोल आहे आणि दुसरा आपण घेतला CH3CH2OH, एक आपण मिथेनॉल घेतला,
दुसरा आपण इथेनॉल घेतला, या दोघांमध्ये कम्पेअर करू. या मिथेनॉलचं जे मास असतं मॉलिक्युलर मास ते 32 ग्रॅम पर मोल आहे. मी परत परत आता युनिट लिहित नाही, युनिट फक्त बोलतो. आणि हा जो आपला इथेनॉल आहे त्या इथेनॉलचं मोलर मास आहे 46 ग्रॅम पर मोल. जर आपण मिथेनॉलचा बॉइलिंग पॉइंट लिहिला, बॉइलिंग पॉइंट असतो मिथेनॉलचा 65 डिग्री सेल्सिअस आणि तोच इथेनॉलचा असतो बॉइलिंग पॉइंट 78 डिग्री सेल्सिअस. मग याच्या दोघांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर मिथेनॉलचं मोलर मॉलिक्युलर मास 32 ग्रॅम पर मोल आहे आणि इथेनॉलचं 46 ग्रॅम पर मोल आहे. हियर द मॉलिक्युलर मास increases from methanol to ethanol, hence boiling point also increases. बॉइलिंग पॉइंट पण इन्क्रीज होतो आणि मेल्टिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होतो. म्हटल्यास आपण इथे मेल्टिंग पॉइंट मध्ये कंपॅरिझन करू शकतो. मेल्टिंग पॉइंट जो असतो तो मिथेनॉलचा मेल्टिंग पॉइंट -97 डिग्री सेल्सिअस आणि तो इथेनॉलचा असतो -115 डिग्री सेल्सिअस. बघा हा मेल्टिंग पॉइंट कमी आहे इथेनॉलचा, पण इथेनॉलचा मेल्टिंग पॉइंट जास्त. लक्षात. त्याच्यानंतर पुढचं आपण बघू फिनॉल्स मध्ये कंपॅरिझन. आपण सिंपल फिनॉल घेतला आणि त्याच्यासोबत आपण पॅराक्रिसॉल घेतला. ओके. फिनॉलचे जे मोलर मास आहे ते 94 ग्रॅम पर मोल असतं मॉलिक्युलर मास आणि तेच पॅराक्रिसॉलचं असतं 109 ग्रॅम पर मोल. 109 ग्रॅम पर मोल. जर आपण दोघांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये कंपॅरिझन केलं तर फिनॉलचा बॉइलिंग पॉइंट असतो 182 डिग्री सेल्सिअस आणि तोच पॅराक्रिसॉलचा असतो 202 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं पण आपल्याला जे कंपॅरिझन केलं आपण त्याच्यावरून काय आपल्याला ऑब्झर्वेशन भेटलं, ॲज वी इन्क्रीज द मोलर मास मॉलिक्युलर मास, ॲज वी इन्क्रीज द मॉलिक्युलर मास बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. जर आपण मॉलिक्युलर मास इन्क्रीज केलं तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होत असतो. त्याच्यानंतर आता आपण पुढची लास्ट प्रॉपर्टी याची बघणार आहोत आणि ती प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. आता या सोल्युबिलिटी प्रॉपर्टीला स्टडी करण्यासाठी आपण जी पहिली प्रॉपर्टी स्टडी केली नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, त्या प्रॉपर्टीचा आपल्याला इथे यूज करावा लागेल. आणि जी आपण चौथी प्रॉपर्टीची स्टडी करणार आहोत ती आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स इन वॉटर. वॉटर मध्ये अल्कोहोल्स आणि फिनॉल्स मधली सोल्युबिलिटी काय असते, कशी असते, ते मॅक्सिमम अमाउंट मध्ये सोल्युबल होतात की मिनिमम अमाउंट मध्ये ते आपल्याला बघायचे. आता याच्यात बघा फिनॉल्स अँड लोअर अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड लोअर अल्कोहोल्स up to 3 कार्बन atoms. लक्षात घ्या, अप टू 3 कार्बन atoms. फिनॉल्स आणि लोअर अल्कोहोल्स. मग लोअर अल्कोहोल कोणते बरं, की ज्यांच्यामध्ये 3 कार्बन atoms पर्यंत असतात ते. They have a ability to form hydrogen bonding with water molecule. They have ability to form hydrogen bonding with water molecule. Hence, phenols and lower alcohols are highly soluble into water. म्हणून फिनॉल्स आणि अल्कोहोल्स जे असतात ते वॉटर मध्ये हायली सोल्युबल असतात. मग आता बघा कशी ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात. आता हा अल्कोहोल मॉलिक्यूल आहे आणि हा अल्कोहोल मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. ओके.
पुढे कंटिन्यू. ओके, दिस इज अ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन अल्कोहोल अँड वॉटर मॉलिक्युल्स. ही इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे कोणामध्ये, अल्कोहोल आणि वॉटर मॉलिक्युल मध्ये. सिमिलरली जशी अल्कोहोल आणि वॉटर मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते त्याच्यामुळे अल्कोहोल्सची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते, तशीच हायड्रोजन बॉन्डिंग फिनॉल्स आणि वॉटर मॉलिक्युल मध्ये सुद्धा असते. कशी असणार ती बघा. ही पण इथं हा फिनॉल मॉलिक्यूल आणि हा वॉटर मॉलिक्यूल यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. म्हणजे अल्कोहोल मॉलिक्युल्स अँड फिनॉल मॉलिक्युल्स both creates a hydrogen bonding with water molecule, intermolecular hydrogen bonding with water molecules, and hence due to the presence of hydrogen bonding, intermolecular hydrogen bonding, the solubility of alcohols, lower alcohols up to 3 carbon atoms and phenol increases.